नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे अकोला की, जहां एमआईडीसी मजदूरों की कई मांगों को लेकर चलाया गया स्वाक्षरी अभियान। आगे बात होगी भंडारा की, जहां शमशान भूमि और नाले पर अतिक्रमण हटाने की मांग को लेकर ग्रामवासियों ने कलेक्टर को सौंपा निवेदन। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। अकोला में विदर्भ क्षेत्र के औद्योगिक क्षेत्र में लगभग 30,000 से ज्यादा असंगठित मजदूर कार्यरत हैं, जो देश की जीडीपी और विकास में महत्वपूर्ण योगदान देते हैं। लेकिन सवाल ये उठता है कि क्या इन मजदूरों को उनके काम के बदले नियमानुसार मजदूरी और सुरक्षा सुविधाएं मिल रही हैं? क्या उन्हें साप्ताहिक छुट्टी के अलावा अन्य भत्ते दिए जाते हैं? मजदूर दूर दूर से काम की तलाश में आते हैं और ऐसे में औद्योगिक मंडल द्वारा उनके लिए ठहरने की व्यवस्था होनी चाहिए, जिसमें शीतल जल, सस्ते दरों पर भोजन और दवा खाने की व्यवस्था हो। इसके अलावा मजदूरों की आवाज उठाने के लिए जिलाधिकारी, नवनिर्वाचित पालक मंत्री, कामगार आयुक्त और उपायुक्त को इन मजदूरों के हक के लिए कदम उठाने चाहिए। ये मांग एमआईडीसी मजदूरों की है। एमआयडीसी भिके चौक इथे कामगाराच्या संदर्भात या ठिकाणी आयोजित केलं आहे। त्या अनुषंगाने एक आपल्यासोबत एक कामगार बंधू आहेत। काय या स्वाक्षरी अभियानाअंतर्गत आपलं म्हणणं काय किंवा अजून इतर प्रश्नाविषयी पण सांगाल? माझं नाव सागर संतोष आगळे, कुंभार येथे राहतो। मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून एमआयडीसीत काम करतो आणि माझी स्वतःची मालवाहक गाडी आहे असून आणि या एमआयडीसी मध्ये खूप दिवसापासून म्हणजे आधी तर सोमवारी सुट्टी असायची, त्याच्यामुळे शासकीय काम आमचे होत राहते। परंतु आता रविवारी शासकीय सुट्टी आली असून आमचे कोणतेही काम वगैरे होत नाही। आणि जर रविवारी जर शासकीय सुट्टी यांना ठेवायची असेल तर इथे एका बँकेची, नॅशनलाइज बँकेची व्यवस्था करावी आणि ती बँक रविवारीसुद्धा चालू करावी। नाहीतर सोमवारी या शासनाला अशी विनंती आहे माझी, किंवा रविवार सोडून सोमवारी इथं सुट्टी करावी, जेणेकरून आमचे शासकीय काम होईल। आणि इथे नॅशनलाइज बँकेची तरतूद किंवा एक मागणी आमच्या कामगार मित्राकडून होत आहे। आणि सोबत ATM आणि त्याच्यासोबत सिक्युरिटी कार आणि बाहेरगावून आलेले जे लोक असतात त्यांच्यासाठी इथं राहण्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। त्याच्याकरता एक भव्य अशी हॉलची मागणी आम्ही एमआयडीसी भिके चौक इथं करत आहे। आणि या एरियामध्ये पोलिसांचा पण चांगला सहभाग होत असतो आणि सर्व जे इथे कामगार लोक आहेत आणि हे सर्व चांगले लोक आहेत, काही कुशल लोक आहेत, काही अकुशल लोक आहेत, यांची एक संघटना स्थापन करावी, जेणेकरून काही लोकांचे जर प्रॉब्लेम आले तर त्या संघटनेमार्फत ते त्यांचे सॉल्व होतील। आणि एका नॅशनलाइज बँकेची मागणी ही जरूर करावी, कारण पैसा जो आहे तो ठेवणं खूप आवश्यक आहे बँकेमध्ये। आणि त्याच्यासाठी रविवारी बँक बंद असते आणि ती फक्त सोमवार ते शनिवार बँक चालू असते, त्याच्यामुळे आमचे कोणतेही शासकीय काम होत नाही। एवढी माझी प्रमुख मागणी आहे। या ठिकाणी कामगारांचे अनेक प्रश्न हे आपल्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे। या ठिकाणी अजून काही आपले ज्येष्ठ नागरिक म्हणून इथं डॉक्टर खडे म्हणून आहेत, त्यांच्याशी आपण वार्तालाप करू। काय सांगाल डॉक्टर साहेब की या परिसरामध्ये जो कामगारांचा विषय जो काही विषय प्रश्न आहे यासंदर्भात आपलं काय म्हणणं आहे? तर मी अभिनंदन करतो आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार साहेब श्री वैभव साहेब यांनी जो हा उपक्रम गाजविलेला आहे। याचे कार्य हे एकदम स्तुतिजन्य कार्य आहे। प्रथम की या देशामध्ये जितकेच शेतकरी वर्ग आहे त्याचबरोबर आपला कामगार वर्गसुद्धा, परंतु कामगार वर्ग काम करत असताना खरंच आपण त्याच्या अधिकाराची अंमलबजावणी करत असतो का? हा जो आजचा स्वाक्षरी अभियान जो घेतलेला आहे हा कोणाच्या विरोधात नसून कामगार वर्गांना आपला हक्काप्रती जागृत करणं आहे प्रथम। आणि त्याच्यानंतर दुसरंचाही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनीसुद्धा आपल्या कक्षेत असलेली जी औद्योगिक परिसर आहे आणि या ठिकाणी कामगार वर्ग आहे याच्यावर कुठेतरी अन्याय तर होत नाही। तिसरा माझा प्रश्न आहे की औद्योगिक परिसर असेल त्या ठिकाणी पोलीस चौकी हे असणं अविभाज्य घटक आहे। आणि महत्त्वाचं यामध्ये असं आहे की सुरक्षेच्या बरोबर जसं पोलीस विभागणी करते आणि सुरक्षा पुरवत असते, परंतु इथे RTOनी येऊन इथल्या स्थानिक लेवलच्या गाड्यांना अडवणं कितपर्यंत योग्य आहे हा हे माझा पहिला प्रश्न। दुसरा असा की RTO साहेब, आपण अगर इथे येत असाल आपलं जरी स्वागत आहे, परंतु खरंच या स्थानिक लोकांकडे कधी कधी
या एखाद्या 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर त्यांना गाडी घेऊन जावी लागते। या ठिकाणी खरंच लायसनाची अनिवार्य आहे का? आतापर्यंत असा रेकॉर्ड आहे की जे स्थानिक लेवलला छोटे मोठे कार्य करतात त्यांच्या अजूनही कोणत्याही प्रकारचा अपघात घडलेला नसून इथं RTO साहेबांनी त्या लोकांना मदत करायला पाहिजे। दुसरं म्हणजे की जो औद्योगिक परिसरात असलेले मालक वर्ग आहे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा विरोध नसून त्यांना ज्याप्रमाणे कामगाराची जरूरत असते तर कामगारांना सुद्धा मालकाची जरूरत असते, एकमेकांना हे दोघं पूरक असतात। त्यामुळे की यांनी पूरक असल्यामुळे अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण बाहुरबाग की रिपोर्ट। भंडारा शहर के पास खोकराला ग्राम पंचायत क्षेत्र में स्थित साझा क्रमांक 13 की भूमि में 0.63 RG का क्षेत्रफल शामिल है, जहां पर शमशान भूमि में मवेशी शेड शामिल है। हालांकि वर्तमान में इस क्षेत्रफल को कम दिखाई दे रहा है और देखा जा रहा है कि मंगल कार्यालय के संचालक दीपक मनोहर समर्थ ने अपनी भूमि पर निर्माण कार्य किया, जिसकी अनुमति 3004 फुट में दी गई थी, लेकिन निर्माण कई गुना बड़ा कर दिया गया। इसके अलावा उन्होंने शमशान भूमि और राजस्व विभाग के नाले पर अतिक्रमण किया। ग्रामीणों ने प्रशासन से इस अतिक्रमण को खाली कराने की मांग की है और चेतावनी दी है कि अगर प्रशासन ने कार्यवाही नहीं की तो अर्धनग्न होकर प्रदर्शन करेंगे। काय तुमची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आहे? स्मशानभूमीची जागा खाली करून देण्याची तुम्ही ग्रामपंचायतचे रहिवासी गावातील रहिवाशांनी तुम्ही एक तक्रार दिली आहे आणि काय तुमची मागणी आहे? मागणी ही आहे की आमच्या गावच्या स्मशानभूमी ही 50 आर जागेमध्ये मरखट आहे आणि 13 आरमध्ये ढोरफोडी आहे। आमच्या जागे हे धीरे धीरे अतिक्रमण होत चाललेलं आहे। ती जागा धीरे धीरे कमी होत चाललेली आहे। जर आज आम्ही गावकरी म्हणून जर आज त्या जागेवर लक्ष नाही दिली तर ते जागा उद्या भविष्यात आमच्या गावाकरता मरकट राहणार नाही। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी, SDO, तहसीलदार, RI आणि ग्रामपंचायतीला आम्ही निवेदन दिलेलं आहे 17/2/2025 ला का त्या जागा ही आमच्या गावची पूर्ण जागा हे 63 आर ही जशीच्या तशी 63 आर जागा आणि नाल्याची जागा हे कसं आहे तिथं बॅकवॉटरच्या पावसाळ्यामध्ये बॅकवॉटरच्या बहुत प्रॉब्लेम येते। त्यामुळे ते नाल्याची आणि स्मशानभूमी हे जागा खाली करून देण्यात यावी जिथं अतिक्रमण झालेलं आहे। आता संबंधित डिपार्टमेंटला आम्ही सांगितलेलं आहे। किती जागा तिथं सुमनोर लॉनवाल्यांच्या अतिक्रमण निदर्शनात येत आहे आणि बाजूचे जे लेआउट धारक आहेत इर्शाद म्हणून काहीतरी तिथं नाव नाही आठवत, आम्ही त्यांना बी म्हणजे त्यांच्या नावाची बी तक्रार तहसीलदार मॅडम यांना दिलेली आहे आणि ते लवकर खाली व्हावा अशी आमची इच्छा आहे गावकरी म्हणून। संपूर्ण जागा म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे, जागेवर अतिक्रमण झालेला निदर्शनात येत आहे। राजकुमार नीलकंठवडे, माजी सरपंच, गट ग्रामपंचायत भोजापूर। खोकरला येथे 63 आर जागेमध्ये शमशानभूमी ही जागा आमच्यासाठी धांडे परिवाराने दान केलेली आहे आणि त्या दान जागेवर आज 24 आर जागेमध्ये दीपक समर्थ सुमनोर लॉन म्हणून आहे यांची परवानगी ग्रामपंचायत मार्फत तरी 3000 स्क्वेअर फीट मध्ये आहे, परंतु यांच्या अतिक्रमण आजच्या तारखेमध्ये आम्हाला तरी 24,000 स्क्वेअर फीट मध्ये दिसत आहे आणि त्यांच्याजवळ 7/12 पण 24,000 स्क्वेअर फीटची आहे। ती लेआउटची जागा होती, शेतीची जागा नव्हती, पण 24,000 स्क्वेअर फीटच्या म्हणजे 24 आर जागेच्या त्यांच्याजवळ 7/12 आला कसा हाही एक प्रश्न आमचा आहे। आणि नाला संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या येत नाही, महसूल विभागाच्या येतो, पण नाल्यावर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। दुसरा जो 7/12 आहे त्याच्यावर तुम्ही जे ढांडे नामांकित ते लोकांचं पण दाखवत आहे, हे काय शासनाची मिस्टेक आहे किंवा काही वगैरे नाही? नेमकी ते दान दिले आहे म्हणून हे कळत आहे काय त्याचं ते खरंच दान दिली आहे का आणि ते आहे याबाबत काय सांगणार? धांडे यांनी 63 आर जागा ही ग्रामपंचायतला शमशानभूमीसाठी वापरासाठी दान दिलेली आहे। त्या दान जागेचा फेरफार सुद्धा झालेला आहे, त्याच्या पंजीवर नाव सुद्धा ग्रामपंचायतच्या नावाने शमशान म्हणून 50 आर जागा ही शमशानभूमी आणि 13 आर ही जागा ढोरफोडी म्हणून सोडण्यात आलेली आहे, ही सरकार मान्य आहे। ओम ठावकर,
माझे नाव ओम ठवकर, मी खोकरला गावचा रहिवासी आहे. स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं आहे आणि या निवेदनावर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही सर्व गावखेडे मिळून अर्धनग्न आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार आहोत. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। 24 फरवरी को दोपहर 4 बजे जालना एससीबी की टीम ने भोकरदन तालुका में पारधव गांव में किसान ने 2500 रुपए की रिश्वत लेते हुए तलाठी पटवारी अभय कुलकर्णी को रंगे हाथों पकड़ा। एसीबी टीम ने पटवारी को गिरफ्तार कर पंच के सामने पंचनामा किया और उसके खिलाफ पारद पुलिस स्टेशन में मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी। इस घटना से विभाग में हड़कंप मच गया है। जालना से सी न्यूज संवाददाता योगेश काकफले की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।